हेलो फ्रेंड्स, तो चलिए लास्ट लेक्चर में आपको ईएमएफ ऑफ द सोर्स ऑफ द ईएमएफ, डिफरेंट सोर्सेस ऑफ ईएमएफ में हमने आपको पढ़ाया। सेकेंडरी सेल क्या होते हैं, प्राइमरी सेल क्या होते हैं, प्राइमरी सेल क्या देते हैं हमें, सेकेंडरी सेल क्या देते हैं हमें और किस प्रकार देते हैं। तो प्राइमरी सेल हमारे लिए सिंपल वोल्टा सेल ने दिया है 0.8 वोल्ट, लेक्लांचे सेल ने दिया है 1.5 वोल्ट, ड्राई सेल ने दिया है 1.5 वोल्ट और डैनियल सेल ने दिया है 1.5 वोल्ट 1.1 वोल्ट। इतना जो दे रहे थे हमारे प्राइमरी सेल थे, वो प्राइमरी सेल थे। ओके बेटा, बाद में इससे हमारी इच्छा पूरी नाही हुई, यावरनं आमचं समाधान नाही झालं, मग माणसाचं स्किल वापरलं आहे, त्याच्यातनं ऍडजस्टमेंट करणं माणसाला नाही जमत, माणूस डोक्याचा वापर करतो, अक्कल वापरली आणि दीड व्होल्टचे मेनी सेल्सला कसं जोडलं त्यांनी, सिरीज मध्ये जोडलं। कॉमन सेन्स आहे ना, जर दीड व्होल्टचे जर 4 सेल सिरीज जोडलं तर 6 व्होल्ट भेटतं, दीड व्होल्टचे जर 2 सेल सिरीज जोडले 3 व्होल्ट भेटतात। मग ही अक्कल असताना कशाला सोर्स निर्माण करत बसायचे दुसरे, आहे ना। म्हणून वेगवेगळ्या सेल्सचा वापर न करता एकाच सेलचा अनेक वेळेस वापर करूया ना, आणि त्याच्या मदतीने आपल्याला पाहिजे तेवढं पोटेन्शियल डिफरन्स मिळवता येतं। 6 व्होल्टचा बॅटरी तयार करता येतो, 3 व्होल्टचा बॅटरी तयार करता येतो। एवढंच नाही, आपण जे घरामध्ये इन्व्हर्टर वापरतोय ते 40 व्होल्ट पर्यंत सुद्धा इन्व्हर्टर बनवू शकतो आपण। कशाच्या मदतीनं, या ड्राय सेलच्या मदतीनं। हे सर्व प्रायमरी सेल होते। एवढंच नाही बाळांनो, आपण याच्या पलीकडे गेलोय, 1.5 व्होल्टचा प्रायमरी सेल यूज अँड थ्रोचा असतो। मग माणसाला काय वाटलं, रिचार्जिंग सेल तयार करता आले पाहिजेत। मग रिचार्जिंग सेल तयार करण्यासाठी माणसानं रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शनचा उपयोग घेतला आणि रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शनच्या मदतीनं लेड ऍसिड ॲक्युम्युलेटर यासारख्या सेकंडरी सेलचा वापर केला आणि त्याच्या मदतीनं आपण आता सेकंडरी सेलचा वापर करून सध्या आपण सर्वाइव्ह आहोत। म्हणजे आपण आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी इन्व्हर्टर 230 व्होल्टचा एसी देतो आपल्याला, पण तो इन्व्हर्टर किती व्होल्ट पाचच्या डीसी पासून बनवतो, 16 व्होल्टचा, 40 व्होल्टचा, 24 व्होल्टचा डीसी पासून 230 व्होल्टचा एसी देणारा तो इन्व्हर्टर असतो। पण इंटेन्शन हे आहे, आपल्या याचं इंटेन्शन हे आहे की डीसी सप्लाय मिळवण्यासाठी तुम्हाला केमिकल प्रोसेसचा उपयोग करायचा। हे आपण सकाळच्या लेक्चरमध्ये शिकलो। आता वेळ आहे विद्यार्थ्यांनो फॉल्ट इन द सर्किट काढण्याची। आपल्या इलेक्ट्रॉनिकच्या फील्डमध्ये विविध प्रकारचे सर्किट असतात, त्या कॉम्प्लिकेटेड सर्किट असतात, कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असतात। त्या नेटवर्क मध्ये फॉल्ट्स काढण्यासाठी, कुठं फॉल्ट आहे हे काढण्यासाठी तुम्हाला नेटवर्क डिटेल शिकलं पाहिजे। मग नेटवर्क डिटेल शिकलं पाहिजे म्हणजे 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स प्रॉपर भेटतं का नाही ते तपासलं पाहिजे। जर 2 पॉइंट मधलं प्रॉपर पोटेन्शियल डिफरन्स मिळत असेल, करंट भेटतं का नाही ते तपासलं पाहिजे। मग या गोष्टी जर मिळत असतील तर तुम्ही म्हणाल फॉल्ट्स आर नॉट देअर, आणि या गोष्टी जर मिळत नसतील तर फॉल्ट्स आर देअर। मग फॉल्ट मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की सर्किट रीड करावं लागतं। मग सर्किट रीड करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सर्किट रीड करायचं म्हटल्यानंतर आपण काय करतोय की किर्चॉफ्स लॉज वापरतोय। म्हणून आजची आपली हेडिंग आहे किर्चॉफ्स लॉज ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी। म्हणून इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये किर्चॉफ्स लॉ काय प्रकार आहे, म्हणून आजची हेडिंग आहे विद्यार्थ्यांनो किर्चॉफ्स लॉज। तर किर्चॉफ्स नावाच्या सायंटिस्टनं आपल्या या सर्किट मधले फॉल्ट्स काढण्यासाठी तयार केलेली सर्किट आहे। मग आता किर्चॉफ्सनं काय सांगितलं, तर माणसाच्या मनामधला एक
संभ्रम निर्माण केलेला जातो, तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. किर्चॉफनं त्याच्या पहिल्या लॉ मध्ये काय रिमूव्ह केलं ते सांगतोय बाळांनो. लोकांमध्ये गैरसमज असा होता, एखादा सर्किट असेल त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये अनेक जॉईंट असतात. मग लोक म्हणू लागले, अरे यार इथं जास्त जॉईंट आहेत आणि इथं जास्त जॉईंट असल्यामुळं इथं नक्कीच हीट लॉस झाला असेल, इथं जास्त जॉईंट दिल्यामुळं इथं नक्कीच करंट लॉस झाला असेल. म्हणजे या करंट, या सर्किट्स आपल्याला शंका निर्माण करू शकतात. म्हणून एखाद्या ठिकाणी जास्त जॉईंट झाल्यानंतर तिथं लॉस ऑफ चार्ज होतो का, करंट लॉस होतो का, करंट गेन होतो का, ही शंका निर्माण झाली. तर ही शंका दूर करण्याचं काम किर्चॉफ्सनं त्याच्या पहिल्या लॉ मध्ये सांगितलं. जर जंक्शन, एखाद्या जंक्शनला तुम्ही कितीही वायर जोडा, कितीही वायर जोडा, पण ते वायर जोडणी तुम्ही 100% करेक्ट केला असेल तर, परफेक्टली कॉन्टॅक्ट असेल तर, लूज कॉन्टॅक्ट नसेल तर तिथं लॉस ऑफ करंट नाही, लॉस ऑफ हीट नाही, लॉस ऑफ चार्ज नाहीये. नो लॉस, नो गेन ऑफ द चार्जेस. म्हणून तो म्हणतो, पहिल्या लॉ मध्ये सांगतो, फर्स्ट लॉ किर्चॉफचा पहिला लॉ आहे तो आहे करंट लॉ. करंट बद्दल बोललंय त्यांनी म्हणून करंट लॉ. त्यांनी जंक्शन वर बोलले म्हणून जंक्शन लॉ. आणि त्यांनी पहिल्या सुरू बोलले फर्स्ट लॉ. ओके बेटा. तर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय आहे, तर किर्चॉफचा पहिल्या लॉची गरज काय, मी कधीही कुठलाही पॉइंट सुरुवात करण्या अगोदर त्याची गरज काय आहे हे सांगत असतो बाळांनो. तर या किर्चॉफच्या लॉची गरज काय आहे, तर लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम, लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला हा गैरसमज दूर करण्यासाठी पहिला लॉ त्यांनी सांगितलाय. लोक म्हणू लागले ना, अरे यार इथं जॉईंट जास्त झालेत बघा, मग ते गरम होईल बघा, तिथं वायर स्पार्क होईल बघा, तिथं लॉस होत असेल म्हणून आपल्याला व्होल्टेज तेवढं भेटत नसेल. हे चुकीचा गैरसमज आहे. कधी कळलं, मग किर्चॉफने सांगितलं ना, जर तुम्ही जॉईंट कितीही वायर जोडा तिथे जर तुम्ही जॉईंट 100% परफेक्ट जॉईंट करत असाल, नो लॉस, तिथं लॉस नसतो. आणि म्हणून करंट लॉ मध्ये किंवा पहिल्या लॉ मध्ये सांगताना असं म्हणतोय, जंक्शन वरचा लॉ आहे. म्हणून ॲट एनी जंक्शन, कुठल्याही जंक्शनला, वेअर एनी नंबर ऑफ वायर्स आर कनेक्टेड रिलेटेड टू दॅट जंक्शन, त्या जंक्शनशी कितीही वायर जोडलेले असू द्या, हा किर्चॉफ कसं म्हणतो, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजे सर्किट मधल्या कुठल्याही जंक्शनला सर्व करंटची अल्जेब्रिक सम 0 असते. म्हणून अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज 0. हे आहे जंक्शन लॉ. आणि हा जंक्शन बद्दल जंक्शनवर लावलाय म्हणून जंक्शन लॉ. करंट बद्दल बोललोय म्हणून करंट लॉ हा पहिला आहे म्हणून फर्स्ट लॉ. ओके. काय बोललं त्यांनी, ॲट एनी जंक्शन द अल्जेब्रिक सम ऑफ करंट इज इक्वल टू 0 असं वापरलं. बघा आता अल्जेब्रिक सम का म्हटलं, वेक्टर सम का नाही म्हटलं, कारण करंट ही स्केलर क्वांटिटी आहे, वेक्टर म्हणता येणार नाहीये. मग अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन 0 म्हटलेलं आहे. मग आता याला पुढे करत असताना मग हाऊ टू अप्लाय, तर मग याला अप्लाय कसं करायचं, मग कन्सिडर अ जंक्शन कन्सिस्ट ऑफ 5 वायर्स, 5 वायरनं जोडलेला हे जॉईंट आहे, हे जॉईंट आहे, पी जॉईंट आहे. आणि या पी जॉईंटला काही वायर मधून करंट येत असेल तर काही वायर मधून करंट जाणार असतं. समजा सर्किट मध्ये तुम्ही जॉईंट करता तर काही वायर मधून करंट येत असेल तर दुसऱ्या वायर मधून करंट जात असेल, आहे ना. म्हणून यापैकी एक वायर आहे ज्याच्यातनं करंट आत येतं, बाहेर जातं, आत येतं, आत येतं, बाहेर जातं आणि आत येतं. असे 5 करंट्स आहेत. 5 असंच घ्यावं असं नाही, तुमच्या मनाला येईल तसं पकडा, त्याच्यात गृहीत धरायचं आहे आपल्याला. कन्सिडर अ जंक्शन हॅव्हिंग 5
wires connected to that junction with different colors, different currents I1, I2, I3 and so on I5 in the direction shown by the arrows. Now मग आता to apply the junction law at this junction P, at the given junction B, we must follow sign conventions. तर बेरीज कुणाची करायचं आहे? करंटची करायचं आहे. मग करंटची बेरीज करताना खालील साइन कन्व्हेन्शनचा वापर करा. कुठले साइन कन्व्हेन्शन? त्यातलं पहिलं साइन कन्व्हेन्शन असं आहे, जे करंट जंक्शन कडे येणारे असतात त्यांना पॉझिटिव्ह माना, जे करंट जंक्शन पासून दूर जाणारे असतात त्यांना निगेटिव्ह माना. मग या दोन साइन कन्व्हेन्शनच्या साहाय्याने आपण अल्जेब्रिक सम 0 आहे हे कन्सिडर अप्लाय करू शकतो. लेट अस कन्सिडर I1, I2, I3, I4, I5 currents shown in the figure in different directions. Now according to sign convention, approaching currents are positive. पहिलं साइन कन्व्हेन्शन. ओके, साइन कन्व्हेन्शन्स चिन्हाबद्दलचे ग्रहितके, संकेत कन्व्हेन्स केलेलं आहे, सांगितलेल्या लोकांनी की जे करंट जंक्शन कडे येतात ते ऍड होणारे असतात म्हणून पॉझिटिव्ह, जे करंट जंक्शनला सोडून जाणारे असतात ते सबट्रॅक्ट होणारे असतात म्हणून निगेटिव्ह. ओके, म्हणून अप्रोचिंग करंट्स आर पॉझिटिव्ह आणि लिव्हिंग करंट्स आर निगेटिव्ह. लिव्हिंग करंट म्हणजे सोडून जाणारे आर निगेटिव्ह. मग आता सांगा इथं कोण येणारे आहेत? I1 येणारा आहे, I5 येणारा आहे, I3 येणारा आहे. म्हणून I1 पॉझिटिव्ह, I3 पॉझिटिव्ह, I5 पॉझिटिव्ह आणि जे जाणारे आहेत ते I2 निगेटिव्ह, I4 निगेटिव्ह, सर्वांची बेरीज 0 झालं. ऍप्लिकेशन ऑफ किर्चॉफ्स करंट लॉ टू दिस जंक्शन. ते सांगितलेला लॉ एका जंक्शनला कसं वापरायचं ते वापरून दाखवतोय मी. प्रूव्ह करून दाखवत नाहीये, प्रूफ नाही, मी त्याला वापरायचं कसं हे सांगतोय बाळांनो. म्हणून किर्चॉफ्स फर्स्ट लॉ जंक्शन बद्दल बोललं त्यांनी, आणि जंक्शन बद्दल बोलत असताना करंट वर बोललं आणि त्यांनी सांगितलं कुठल्याही सर्किटच्या कुठल्याही जंक्शनला करंट लॉस होत नाही ना, गेन होत नाही. जेवढे करंट आले तेवढे करंट जातात आणि म्हणून अल्जेब्रिक सम ऑफ करंट इज 0 असतं. ओके, आणि मग आता त्याला दुसऱ्या भाषेत असं बोलता आलं, जेव्हा हे कळलं जे निगेटिव्ह आहेत त्यांना तिकडे घेऊन गेलं, तर दुसरी भाषा अशी आहे, म्हणजेच पहिल्या लॉला दुसऱ्या भाषेत असं म्हटलेलं आहे बाळांनो. कसं म्हटलं बघा, द सेम लॉ, किर्चॉफचा पहिला लॉ also can be stated as the algebraic sum of incoming current is always equal to algebraic sum of outgoing current. जाणाऱ्या करंटची सर्वांची बेरीज येणाऱ्या सर्व करंटची बेरीज ही सारखी असते, इक्वल असते हे सांगितलंय. म्हणून अल्जेब्रिक करंट ऑफ येणारे करंट, अप्रोचिंग करंट म्हणजे इनकमिंग करंट्स आर ऑलवेज इक्वल टू आउटगोईंग करंट. हे जंक्शन लॉची स्टेटमेंट आणि ही दुसरी स्टेटमेंट आहे. म्हणून लक्षात घ्या, जंक्शन लॉ इथं संपला. त्याच्यानंतर पुढची समस्या काय आहे बघा. एक एक डाऊट क्लिअर करताना तो म्हणतो, जेव्हा लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला की कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये जर एका ठिकाणी जास्त जॉईंट दिले तर कदाचित तिथं एनर्जी लॉस होत असेल, कदाचित तिथं करंट लॉस होत असेल, म्हणून पुढच्याला करंट भेटत नसेल, असा गैरसमज होता. ते चुकीचा गैरसमज आहे, हे किर्चॉफ्सने त्याच्या पहिल्या लॉ मधून सांगितलं. आणखीन दुसऱ्या लॉ मध्ये काय सांगतं बघा. कॉम्प्लिकेटेड सर्किट, त्या सर्किटमध्ये कितीही कॉम्प्लिकेटेड लूप्स असू द्या, लूप याचा अर्थ काय, एखाद्या सर्किटमध्ये एका गिवन पॉइंट पासून निघालात तुम्ही आणि वेगवेगळ्या मार्गाने जाऊन वापस आलात तर किती प्रकारे तुम्ही तिकडे वापस येऊ शकता, किती प्रकारे तुम्ही वापस येऊ शकता, ते क्लोज्ड पाथ याला लूप म्हणतो आपण. म्हणून क्लोज्ड लूप वर लावलेला हा सेकंड लॉ. तर लोक काय म्हणायचे बघा, आता मला सांगा एखादा टीव्हीचं सर्किट आहे, इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे टीव्हीचं.
आपण टी व्ही बंद झाली म्हणून आपण मेकॅनिकलकडे घेऊन जातो. मग मेकॅनिक तुम्हाला न विचारता खोलून काम करू शकतो का? नाही करू शकत. जसं आपलं हे शरीर म्हणजे मशीन आहे, या मशीनचे फॉल्ट काय आहेत हे डॉक्टरलाच माहीत असतं आणि डॉक्टरच त्याच्यावर इलाज करत असतो. इलेक्ट्रॉनिक सर्किटचा डॉक्टर म्हणजे मेकॅनिक असतो. तो ॲज अ इंजिनियर असेल किंवा ॲज अ टेक्निशियन असेल, पण त्याला नॉलेज असतं, ज्ञान असतं. तसं एखाद्या सर्किटमधले फॉल्ट, एखाद्या देहामधले फॉल्ट काढण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न विचारतं मरीजाला, त्या पेशंटला. का? कारण की पटकन ट्रीटमेंट देता आलं पाहिजे, पटकन रोगाचं निदान लागलं पाहिजे. जोपर्यंत तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स, जोपर्यंत ते सिम्पटम्स त्याला कळत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला काय झाले कळत नाही. तुम्हाला काय झाले जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत औषध काय द्यायचं लक्षात येत नाही. म्हणून लोक म्हणतात ना, डॉक्टर काय करते आम्ही सर्व सांगतो, की चूक आहे. डॉक्टर सर्व काही करतो, पण डॉक्टर याच्यासाठी तुम्हाला विचारतो की तुम्हाला नेमकं काय व्हायला, पटकन निष्कर्ष काढता यावं आणि पटकन औषध देऊन मोकळं करता यावं. नाही तर सर्व चेकअप करत बसलं असतं, सर्व टेस्ट घेत बसलं असतं त्यानं, मग तुम्हाला किती महागात पडलं असतं ते. म्हणून त्याच्या नादाला जायचं नाही. तसं इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये कुठं फॉल्ट आहे हे काढता येतं, त्याला कळतं फॉल्ट कसे काढायचे. पण लवकर फॉल्ट कळावा यासाठी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. तो नेमकं काय होत आहे, या टी व्हीमध्ये तुम्हाला काय दिसत नाही असं विचारतं. तुम्ही म्हणतो पिक्चर येतात पण आवाज येत नाही. काही लोक म्हणतात आवाज येतोय पण पिक्चर दिसत नाहीत. काही लोक म्हणतात पिक्चर असं मुंग्या येतात त्या टी व्हीवर असं म्हणतात. मला सांगा, हे जेव्हा कळलं, तुम्ही जेव्हा हे तुमचे प्रॉब्लेम सांगितलात, पटकन तो टी व्ही खोलेल आणि इकडे तिकडे भटकत बसत नाही, नको तिथं तपासत बसत नाही. त्याला माहीत असतं साऊंड येत नाही म्हणजे फॉल्ट गॅन कंडेन्सरमध्ये फॉल्ट आहे ना, टँक सर्किटमध्ये फॉल्ट आहे. पिक्चर येत नाही ना, मग पिक्चर सिग्नल, व्हिडिओ सिग्नल जिथं तयार होतो त्या सर्किटमध्ये फॉल्ट आहे, व्हिडिओ सर्किटमध्ये फॉल्ट आहे, हे त्याला लक्षात येत असतं. म्हणून मग फॉल्ट्स इन द गिव्हन सर्किट काढण्यासाठी त्याला चेक करावं लागतं ना. मग फॉल्ट्स काढण्यासाठी ते सर्व सर्किट चेक करत बसत नाही, ते ठराविक लूप गृहीत धरतं, ठराविक लूप बद्दल ते चेकअप करत असतं. तसं म्हणून गिव्हन सर्किट मधले फॉल्ट काढण्यासाठी तुम्हाला त्या लूपमध्ये काय काय मिळालं पाहिजे हे ज्ञान असतं. म्हणून त्या लूप बद्दल हा सेकंड लॉ सांगतोय. म्हणून सेकंड लॉ किर्चॉफ्स एखाद्या कॉम्प्लिकेटेड नेटवर्क मधल्या एका कंपोनंटच्या अक्रॉस मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे समजण्यासाठी वापरला जातो. एखाद्या कॉम्प्लिकेटेड सर्किट मधल्या एखाद्या कॉम्पोनंट मधून रजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, इंडक्टर असेल, ट्रान्झिस्टर असेल, डायोड असेल, कुठला का डायोड राहत नाही, त्याच्या अक्रॉस मधलं करंट, त्याच्यातून जाणारं करंट, त्याच्या अक्रॉस मधलं पीडी प्रॉपर भेटतो का नाही हे चेक केलं पाहिजे ना. मग याचं समाधान हे किर्चॉफच्या सेकंड लॉ मध्ये होत असतं. जसं आपण म्हणतो ना बाळांनो, खूप मोठं शहर असतं आणि खूप मोठ्या शहरामध्ये अनेक गुन्हे घडत असतात आणि अनेक गुन्ह्यामधला एक छोटासा कुणाची न चूक असता हा एक गुन्हा असतो. कसं बघा, आपण गावाकडनं शहरामध्ये आपल्या नातेवाईकाला भेटायला जात असतो आणि आपण बसस्टँडला उतरल्यानंतर आपल्या नातेवाईकाच्या घरापर्यंत जाईपर्यंत आपल्याला ॲटोची गरज पडते. मग ॲटोसारख्या ॲटो रिक्षामध्ये बसतो आपण आणि मग उतरत असताना चुकून आपली बॅग विसरली आणि गेली बॅग. आपण मग म्हणतोय बॅग गेली म्हणून कंप्लेंट करतोय पोलीस स्टेशनला. मग पोलीस स्टेशनवाले काय म्हणतात, कुठून गेली सांगा. मग मला सांगा, ते काय विचारले हो कुठून गेली म्हणून. तर त्यांना माहीत असतो हो तुमची बॅग कुठल्या स्पॉटवरून गेलेली आहे. ज्या स्पॉटला तुमची बॅग गेली ना त्या स्पॉटकडे चालणारे रिक्षांचे सर्व नोंदी त्यांच्याकडे असतात.
म्हणून ते विचारत असतात, विनाकारण विचारत नाहीयेत. म्हणून मग ते काय विचारात घेतात, तुमची बॅग कुठून गेली, अमुक या स्पॉट पासून गेली. मग त्यांच्याकडे माहित होतं या स्पॉटवर चालणारे ऑटो रिक्षांचे नंबर, त्यांचे नावं, त्याचे फोन नंबर, ऑटोचं सर्व डिटेल्स त्यांच्याकडे असतं. लगेच ते स्कॅन करतात, तेवढ्यांचीच इन्क्वायरी सुरू करतात. बघा बरं, म्हणून तुम्ही सांगितलेल्या स्पॉटवरून त्या स्पॉटशी रिलेटेड असणाऱ्या सर्वांचाच तपासणी सुरू झाली का नाही. तसं या सर्किटमध्ये सुद्धा आपण अनेक लूप तयार केलेले असतात. मग जो फॉल्ट आहे तर एक एक लूप गृहीत धरायचे, एक लूप वर विचार करायचा, या लूपमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे ते चेक करून घ्यायचं अगोदर, आणि मग लगेच फॉल्ट कळत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनो, कॉम्प्लिकेटेड सर्किटमधले फॉल्ट मिळवण्यासाठी, फॉल्ट शोधण्यासाठी आपण काय करतोय, किर्चॉफ्स सेकंड लॉ वापरतोय. आणि तो किर्चॉफचा सेकंड लॉ लूप वर लावला जातो. जसं इथं जंक्शनवर लावलाय तसं ते लूप वर लावला जातो. कॉम्प्लिकेटेड सर्किट मधल्या ठरवलेल्या लूप वर लावलेला असतो, म्हणून त्याला लूप लॉ म्हणायचं. याला जसं जंक्शन लॉ म्हटलं ना, त्याला तसं लूप लॉ म्हणायचं. इथं फर्स्ट लॉ म्हणलं ना, त्याला सेकंड लॉ म्हणायचं. आणि त्यांनी करंट बद्दल बोललं नाही, व्होल्टेज बद्दल बोललंय. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज असतं, म्हणून व्होल्टेज बद्दल बोललेलं आहे. म्हणून त्याचं दुसरा लॉ, त्याची स्टेटमेंट आहे किर्चॉफ्स सेकंड